नमस्कार मित्रांनो, खूप जणांचे मेसेज आले होते की सर बॉडी पेन होते, सीन पेन होते, त्याच्यासाठी काहीतरी सांगा. तर त्याबद्दल आज मी तुम्हाला थोडं नॉर्मल सांगणार आहे, पण त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रनिंग करताना खूप जणांचं कसं असतं, बॉडी पेन होते, सीन पेन होते, तर ते का होतं आणि त्याच्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे मित्रांनो. आज मी तुम्हाला रनिंग करताना थोडंफार नॉर्मल आपण ना झुकून पळा. कारण सांगतो, काही जण कसे स्ट्रेट पळतात तर त्याच्याने आपली बॉडी पेन होते, गुडघे दुखतात आणि जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढं त्रास होणार आहे मित्रांनो. तर थोडंफार झुकून पळा. आणि रनिंग करताना कोणता शूज वापरायचा, कोणत्या कंपनीचा वापरायचा मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा शूज वापरा, पण तो लाईट वेट असला पाहिजे आणि त्याला ग्रिप असली पाहिजे आणि प्रॉब्लेम नाही आला पाहिजे रनिंगच्या टायमाला. फ्लॅट शूजने इंजुरी येते मित्रांनो. खूप जण काय करतात, रोडवर रनिंग करतात, रोडवर ग्रिप बसते आणि आपल्याला वाटतं की आपली स्पीड खूप वाढली. तर मित्रांनो, स्पीड वाढलेली असती, पण त्यामुळे आपल्या गुडघ्यांना प्रॉब्लेम येतो. तुम्ही भरती झाल्यानंतर तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा, गुडघे खूप पेन होतात, इंजुरी येते. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही रोडवर रनिंग करणं टाळा. तुम्ही गावात असाल किंवा कोणत्याही शहरात असाल तर शहरामध्ये आणि गावामध्ये ना मातीचे ग्राउंड असतात, तुम्ही मातीच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करा. आणि मेन गोष्ट म्हणजे आपलं सीन पेन होतं, बॉडी पेन होतं, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात पाणी गेलं पाहिजे. पाणी खूप प्रमाणात इनटेक करा मित्रांनो. आणि जे आपले सीन पेन होत आहे ना मित्रांनो, तर त्यासाठी तुम्ही ना बर्फ घ्या किंवा बाहेर आईस पॅक भेटतो, तो ते ज्या ठिकाणी आपलं सीन पेन होतं किंवा कंबर दुखतं आहे किंवा आपलं पाय दुखतं आहे, गुडघे दुखत आहे, त्या ठिकाणी तो ठेवा आणि ती जागा बधीर करून टाका मित्रांनो. 100% तुम्हाला थोडा का असेना फायदा होईल. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज कृपया जाऊन यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. जय श्रीराम.